तुमचा पहिला प्रश्न आहे, चिचेच्या बिया भाजून खाल्ल्याने कोणता आजार बरा होतो? तुमचे ऑप्शन आहेत ए. डोकेदुखी, बी. शुगर, सी. मूळव्याध, डी. कॅन्सर. तुमचे योग्य उत्तर आहे ए. डोकेदुखी. तुमचा दुसरा प्रश्न आहे, रामायण आणि महाभारत यामध्ये किती वर्षाचे अंतर आहे? तुमचे ऑप्शन आहेत ए. 500, बी. 800, सी. 100, डी. 600. तुमचे योग्य उत्तर आहे सी. 100. तुमचा तिसरा प्रश्न आहे, चिकूच्या बियांचे तेल लावल्यास कोणता फायदा होतो? तुमचे ऑप्शन आहेत ए. डोकेदुखी, बी. किडनी, सी. लिव्हर, डी. केसांचे आरोग्य. तुमचे योग्य उत्तर आहे डी. केसांचे आरोग्य. तुमचा चौथा प्रश्न आहे, गौतम बुद्धांना ज्ञानाची प्राप्ती कुठे झाली होती? तुमचे ऑप्शन आहेत ए. बोधगया, बी. पाटलीपुत्र, सी. सारनाथ, डी. काठमांडू. तुमचे योग्य उत्तर आहे ए. बोधगया. तुमचा पाचवा प्रश्न आहे, मोर किती वर्षे जगतो? तुमचे ऑप्शन आहेत ए. 80, बी. 20, सी. 60, डी. 50. तुमचे योग्य उत्तर आहे बी. 20. तुमचा सहावा प्रश्न आहे, जगातील सर्वात उंच माणूस कोणत्या देशात आहे? तुमचे ऑप्शन आहेत ए. तुर्की, बी. चीन, सी. भारत, डी. पाकिस्तान. तुमचे योग्य उत्तर आहे ए. तुर्की. तुमचा सातवा प्रश्न आहे, हळदीच्या उत्पादनासाठी प्रसिद्ध असलेले जिल्हा कोणता? तुमचे ऑप्शन आहेत ए. सांगली, बी. पुणे, सी. बुलढाणा, डी. जालना. तुमचे योग्य उत्तर आहे ए. सांगली. तुमचा आठवा प्रश्न आहे, कोणता साप स्वतःचे घरटे बनवून राहतो? तुमचे ऑप्शन आहेत ए. पायथन, बी. धामण, सी. किंग कोब्रा, डी. अजगर. तुमचे योग्य उत्तर आहे सी. किंग कोब्रा. तुमचा नववा प्रश्न आहे, रात्री कोणती डाळ खाणे शरीरासाठी चांगली नसते? तुमचे ऑप्शन आहेत ए. मूग, बी. चना, सी. मसूर, डी. उडीद. तुमचे योग्य उत्तर आहे बी. चना. तुमचा 10वा प्रश्न आहे, कोणत्या देशात बेडूकचे लोणचे खाल्ले जाते? तुमचे ऑप्शन आहेत ए. इस्राईल, बी. चीन, सी. सौदी, डी. बेलारूस. तुमचे योग्य उत्तर आहे बी. चीन.